हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आदिती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुलाबजामुनची रेसिपी. तर इथे सर्वात आधी गुलाबजामू बनवण्यासाठी मी पाक तयार करत आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये साखर समप्रमाणात टाकून त्याला चांगली चाचणी येईपर्यंत ठेवलेला आहे. त्यानंतर दुसरीकडे खवा जो की मी पाव किलो घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडासा गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळे ते आपण बेबीला पण हेल्दी होऊ शकतं. यामध्ये तुम्ही मैदाही ॲड करू शकता. त्यानंतर चांगल्या प्रकारे तो पीठ आणि खवा एकत्र करून त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गुलाबजामू तयार केलेले आहेत. दुसरीकडे तुम्ही पाहू शकता आपली चाचणी ही तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्वात आधी मी 2-4 गुलाबजामच टाकून बघितले आहेत. ते चांगल्या प्रकारे चिटकणार नाहीत. असं तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये एक्स्ट्रा गुलाबजामू टाकून ते चांगल्या प्रकारे तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे दोन्ही गुलाबजाम चांगले दोन्ही सगळ्या साईडनी चांगले तळल्यानंतर त्याला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सगळे गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत आणि पाकही तयार आहे. परंतु गुलाबजाम गरम असल्यामुळे लगेच ॲड करायचं नाही, कारण की त्यामध्ये नंतर पाक चांगल्या प्रकारे ॲड नाही होत. तर थोडंसं थंड झाल्यानंतर ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपले छान प्रकारे असे गुलाबजाम रेडी आहेत. तुम्ही हे कोणत्याही फेस्टिवलला तयार करून खाऊ शकता. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.